संतोष देशमुखांच्या भावाला धक्का लागला म्हणून मी. गोपीचंद पडळकरांसोबतच्या वादावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. सध्या मुंबईत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळातील दोन्ही सभागृह आणि बाहेरही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेलं पाहायला मिळतंय. आणि अशातच बुधवारी विधिमंडळाच्या आवारात एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात विधिमंडळाच्या आवारात वाद झाला आणि यावेळी शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. आणि या सगळ्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की गोपीचंद पडळकर काल म्हणाले की कोणी माझ्या गाडीसमोर आले तर मी असाच दरवाजा उघडणार. हा सत्तेचा माज आहे आणि त्याच्या गाडीचा दरवाजा मला नाही संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याला लागला आणि म्हणून मी बोललो. आणि त्यानंतर गोपीचंद पडळकर हा विधिमंडळ परिसरात शिव्या द्यायला लागला. तुम्ही जर अशीच गाडी चालवणार असाल तर आम्ही त्याला आता काय करणार, बंदुका घेऊन या, जीव घ्या आमचा. मी परवाच्या दिवशी फक्त मंगळसूत्र चोर म्हणून बोललो म्हणून एवढा राग आला. मी मंगळसूत्र चोर का बोललो? कारण मी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही. मला त्या दिवशी तो अर्बन नक्षलमानी मुसलमानांचा एक्स असं म्हणाला. मी 15-20 कार्यकर्त्यांसोबत फिरत नाही, मी एकटा फिरतो, घाला गाडी माझ्यावर, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी विधान भवन परिसरात जात असताना मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा दिल्या. आव्हाड यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता आणि त्यावरून जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर भिडले होते. गोपीचंद पडळकर हे सातत्यानं पवार कुटुंबियांवर खालच्या भाषेत टीका करत आहेत. मात्र गोपीचंद पडळकर हे त्यांच्या घराण्याला लक्ष करताना शरद पवारांच्या घराण्याला लक्ष करताना दिसत आहेत. पडळकर असं म्हणाले काल की जर गाडी समोर जर कोणी येईल तर मी असाच दरवाजा उघडणार. मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही आहे. दरवाजा उघडला, मालाला कमी लागलं, पण ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यांचा भाऊ माझ्या बरोबर होता. सर्वात जास्त इजा त्याला झाली. आणि हे वाक्य तुम्हाला शोभतं तर चालवा टीव्हीवर की अशीच गाडी अंगावर घालू कोणी आलं तर. चांगलं आहे. आम्ही पामर आहोत, गरीब आहोत. आम्ही सत्तेत नाव आहे. सत्तेतला माज दिसतोय आम्हाला. आम्ही रस्त्यावरून येत असताना आम्हाला शिवी द्यायची, आम्ही चालत असताना आम्हाला शिव्या द्यायचा. चालेल बाबा, तुम्ही सत्तेत आहात, खावा मी शिव्या. आता शिव्या देणं हे जर विधिमंडळ परिसरामध्ये मान्य असेल तर अध्यक्षांनी त्याला आता पार्लमेंटरी लँग्वेज म्हणून मान्यता देऊन टाकावी. काही करणार मी काही कोणाविरुद्ध तक्रार करत नाही. मी असले धंदेच करत नाही. परवा सुद्धा मी जे ओरडलो मंगळसूत्र चोर, याच्या मागचं कारण काय होतं तर मी कधीही आजपर्यंत, तुम्ही सगळेजण इथे आहात, वैयक्तिक टीका टिप्पणी मी कधीही करत नाही. मी येत असताना मला कोणी अर्बन नक्सल, मुसलमानांचा एक्स असं कोणी बोलत असेल तर ते मी सहन केलं नाही. त्यामुळे मी उफाळून मंगळसूत्र चोर ओरडलो. आणि मी ओरडलो तर तुम्हाला एवढा का राग आला? कोण आहे मंगळसूत्र चोर महाराष्ट्रात? कशाला तुम्ही अंगावर ओढवून घेताय? तुमचं आयडेंटिफिकेशन आहे का मंगळसूत्र चोर? तर तसं सांगा. मी कुणाचं नाव तर घेतलेलं नाही. आणि गाडी अंगावर मग मारून टाका आम्हाला. गाडी अंगावर घालू नका, पिस्तूल आणा, विधानसभेच्या बाहेर येतो, गोळ्या घाला. आम्हाला काय, आम्ही त्याच्यासाठी तयारच बसलेलो आहोत. मरणाला कोणी घाबरत नाही आम्ही. आणि 5-25 पोरं घेऊन फिरण्याची माझी सवय पण नाही. मी एकटाच असतो बाजारात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.